मस्त बनवला ढाबा स्टाईल शेवगा फ्राय मसाला। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा। त्यासाठी शेवगा घेतला, स्वच्छ धुवून घेतला। आता कढईमध्ये पाणी टाकते आणि शेवगा ते त्याचे वरचे साल थोडे काढून घेतले। नंतर मग ते कचकच लागतात आणि त्यात मीठ आणि हळद टाकून घेतली। त्याला 5 मिनिटं चांगलं उकळून घ्यायचं। नंतर मसाल्याची तयारी करून घेते। त्यासाठी तवा घेतला, त्यावर सगळे मसाले भाजून घेते। एक एक करून मसाले भाजून घेते। तेल टाकलं, खोबरं आणि तीळ, धने, थोडंसं मिरे आणि शेंगदाणे एवढंच घेतलंय, बाकी काहीच नाही घ्यायचं। याने खूप टेस्टी लागते भाजी आणि ग्रेव्ही पण खूप भारी होते आणि अशी पातळ ग्रेव्ही नाही होत। तर त्यासाठी लसूण पण खूप घेतला आहे, अद्रक, कोथिंबीर हे सगळं मिक्सरमधून काढून घेतलं। एक कांदा घेतला, तो बारीक कापून घेतला फोडणीसाठी। तर तेल घेतलं, त्यात कांदा टाकला, याला चांगलं परतून घेते। त्यानंतर आपलं झालेलं वाटण, थोडं शेंगा उकडून बाजूला ठेवल्या काढून, पाणी फेकून नाही द्यायचं। वाटण पण झालं आहे। तर वाटण आणि मसाला घेतला, कांदा लसूण मसाला घेतला, हळद, मीठ, तिखट आणि हे बघा हे वाटण मी आयतच आणलं आहे, दुकानातून कोणत्या पण दुकानात भेटतं। तर हे मसाला एका साईडला, तेल होतं त्यामध्ये मसाला थोडा परतून घेते। त्याने ग्रेव्ही तरी खूप भारी येते। आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं। पाणी ते शेवग्याच्या शेंगाचं उकडलेले पाणी तेच घ्यायचं, ते फेकून नाही द्यायचं, तेच घ्यायचं। आता शेवग्याच्या शेंगा टाकून घेतल्या। व्हिडिओ स्किप झाला माझ्याकडून। चांगलं याला परतून घेते तेल सुटेपर्यंत। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, एकदम चवीला भारी आणि तुम्ही परत परत कराल ही रेसिपी। जर कोणाला ग्रेव्ही खायची असेल तर ते पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं। आवडली रेसिपी तर लाईक करा, सबस्क्राईब करा।